मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर सध्या भलतेच खुश आहेत। बिन रोये या पाकिस्तानी चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापासून रोखल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय। पाकिस्तानमधून भारतावर होत असलेल्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर खोपकर यांनी बिन रोयेच्या महाराष्ट्रातल्या प्रदर्शनाला आक्षेप घेतला होता। पण याच मनसेचा आता खरा लोचा झालाय, कारण बॉलिवूड स्टार सलमान खानचा बिग बजेट बजरंगी भाईजान हा बहुचर्चित चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय। बजरंगी भाईजान भारताबाहेर पाकिस्तानातही प्रदर्शित करण्यासाठी सलमान प्रचंड उत्सुक आहे। चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी तिथल्या सेन्सॉर बोर्डाकडे त्यानं प्रतही पाठवली आहे। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणाऱ्या मनसेला सलमानच्या या कृतीविषयी विचारणा होणं स्वाभाविक आहे आणि त्यावर मनसेची भूमिका गोलमोल अशीच आहे। तो सलमान खानचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे। मी सलमान खानला सांगणार कोण नाही की त्यांनी जर चित्रपट कुठे प्रदर्शित करावा। तो सलमान खानने ठरवावं, पाकिस्तानच्या लोकांनी ठरवावं त्याचा चित्रपट बघायचा नाही बघायचा, तिथे त्यांचा चित्रपट लावावा नाही लावावा। ह्याच्यामध्ये आमचा क्लिअर मुद्दा की पाकिस्तानी चित्रपट आणि पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्रामध्ये स्थान देणार नाही, स्थान मिळू नये यासाठी म्हणून वेळोवेळी आम्ही आंदोलन करणार। कोणाला काही टीका करायची करू शकतो। सलमानच्या कृतीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या मनसेला शिवसेनेला मात्र सल्ला द्यावाचा वाटतो हे विशेष। आज इतके नाही एक मिनिट आज इतके वर्ष शिवसेना ते सत्तेमध्ये नसताना देखील शिवसेना पाकिस्तानच्या विरोधी आंदोलन आणि रस्त्यावरून आंदोलन करत होती। आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आहे। आज शिवसेनेने का नाही पिक्चर बॅन केला? आम्हाला गरज का लागली पत्र व्यवहार करायची? शिवसेनेने त्यांचं सरकार असताना त्यांनी तो चित्रपट बॅन करायला पाहिजे होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सलमान खान यांची मैत्री सर्वांना माहिती आहे। संकटाच्या काळात ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेलेही सर्वांनी पाहिले। म्हणूनच की काय, ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला सलमान पाठिंबा देतो, तर हिट अँड रन प्रकरणात न्यायालयानं सलमानला दोषी ठरवल्यानंतरही राज ठाकरे त्याच्या भेटीसाठी वांद्र्यातलं गॅलेक्सी अपार्टमेंट गाठतात। कोळी महोत्सव असो वा मुंबई विकास आराखड्याचं सादरीकरण, सलमान मनसेच्या व्यासपीठावर आवर्जून हजेरी लावतो। राज ठाकरेही सलमानच्या घरी गणपती दर्शनासाठी आवर्जून जातात। त्यामुळे सलमान पुढे मनसेचा देशभक्तीचा मुद्दा बोथट होतो का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।